गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बघणार आहे ॲक्ट ऑफ गॉड विच इज वन ऑफ द डिफेन्स इन टॉर्चर्स लायबिलिटी. आपण बघितलेलं आहे टॉर्टमध्ये ज्यावेळी डिफेंडंटकडून म्हणजे प्रतिवादीकडून एखादा जो रॉंगफुल ॲक्ट घडलेला असते त्यामध्ये त्याला नुकसान भरपाई भरण्यापासून वाचण्यासाठी काही बचाव दिलेले आहेत म्हणजे डिफेन्सेस दिलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये व्हॉलेंटरी नॉन पेटी इंजुरी बघितलेला आहे, नेसेसिटी बघितलेला आहे आणि आता आपण बघत आहे ॲक्ट ऑफ गॉड. ठीक आहे, तर ॲक्ट ऑफ गॉड इज ऑल्सो वन ऑफ द डिफेन्स इन टॉर्चर्स लायबिलिटी. ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे जे नॅचरल पेरिल्स असतात, जसं की हे मॅसिव्ह फ्लोड आहे, अर्थक्वेक आहे, ठीक आहे, किंवा हुरिकेन. आता मॅसिव्ह फ्लोड म्हणजे काय, पूर वगैरे येते आपल्याकडं. परत अर्थक्वेक म्हणजे भूकंप येते आणि इथं हुरिकेन म्हणजे काय, जशी वादळ येते, ते गोल गोल फिरत असतील येत असते ते, किंवा फ्लडमुळे नदीचे प्रवाह वगैरे बदललेले असतात, किंवा वादळामुळे वगैरे जे नुकसान होतं त्या नुकसानीस डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी म्हणजे कुठलाही मनुष्य जबाबदार असत नाही. त्यावेळी ॲक्ट ऑफ गॉडचा डिफेन्स घेतला जातो. तर अशा नुकसानीमुळे की जिथं ह्युमन केअर करून पण ते प्रिव्हेंटेड होऊ शकत नाही, तर इथं आहे बघा, नो ह्युमन केअर वुड हॅव प्रिव्हेंटेड दस ॲब्झॉर्बिंग डिफेंडंट फ्रॉम लायबिलिटी देअर वॉज नो ह्युमन नेग्लिजन्स. म्हणजे त्याचं ह्युमनचं इंटरव्हेन्शन पण इन्व्हॉल्व नसते आणि नेग्लिजन्स पण इन्व्हॉल्व नसते, पण तरी पण नुकसान झाल्यामुळे ज्यावेळी वादी प्रतिवादीवर दावा दाखल करतो त्यावेळी तो ॲक्ट ऑफ गॉडचा डिफेन्स घेऊ शकतो. म्हणजे आपण भूकंपामुळे बघतो इमारती एक इमारत दुसऱ्या इमारतीवर पडलेल्या असतात. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. आता समजा इथं एक डिफेंडंटची भिंत आहे आणि इथं प्लेंटिफचं घर आहे, ठीक आहे. आता ह्या घरावर भूकंपामुळं किंवा वादळामुळं जर समजा ही भिंत पडली, जास्त हेवी रेनफॉलमुळं किंवा भूकंपामुळं, तर हे पडली आणि डॅमेज झालं, तरी पण ह्याला नुकसान भरपाई मागता येणार नाही ह्या प्लेंटिफला. कारण डिफेंडंटची ह्याच्यामध्ये काय नेग्लिजन्स इन्व्हॉल्व म्हणजे चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. तर हे चांगल्या दर्जाचं असल्यानंतर जर इथं ह्युमन केअर किंवा ह्युमन इंटरव्हेन्शन जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसेल, तर प्लेंटिफला त्याला नुकसान भरपाई मागता येणार नाही. तर जर त्यानं नुकसान भरपाई कोर्टामध्ये जर प्लेंटिफनं मागितलं, तर ह्याला ॲक्ट ऑफ गॉडचा डिफेन्स घेता येऊ शकतो. आता एक लँडमार्क केस आहे ॲक्ट ऑफ गॉडची, निकोल्स वर्सेस मार्शलँड केस. तर याच्यामध्ये डिफेंडंट कन्स्ट्रक्टेड आर्टिफिशियल लेक. आता हे असं लेक्स आहे म्हटल्यावर असं म्हणजे जे आर्टिफिशियल लेक असते, तळे असतील किंवा हे अशा प्रकारचे असेल, ठीक आहे. तळं आहेत तर त्याच्यामध्ये ते ड्यू टू हेवी रेनफॉल. आता इथं ड्यू टू हेवी रेनफॉल म्हणजे प्रतिवादीने इथं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आर्टिफिशियल ब्रिज विच वॉज वेल कन्स्ट्रक्टेड. आता वेल कन्स्ट्रक्टेड म्हणजे चांगल्या दर्जाचं बांधकाम होतं. तिथं हे सांगणं का गरजेचं आहे, कारण जर समजा चांगल्या दर्जाचं जर बांधकाम नसेल, तर ती केस ह्युमन नेग्लिजन्समध्ये जाते ती, की कारण चांगल्या दर्जाचं बांधकाम न केल्यामुळं ते खराब झालं आणि दुसऱ्याला नुकसान झालं. तर इथं डिफेंडंट कन्स्ट्रक्टेड आर्टिफिशियल ब्रिज ड्यू टू दॅट प्लेंटिफ ब्रिज वेअर डॅमेजेस. आता इथं ब्रिज आहे त्याचं बांध जे आहे ते ड्यू टू हेवी रेनफॉल इथं खराब झालेला आहे, ठीक आहे. तर इथं डिफेंडंटनं ॲक्ट ऑफ गॉडचा डिफेन्स घेतलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये त्याच्या काय हातात नव्हतं हे करणं. त्यामुळं इथं त्याला ॲक्ट ऑफ गॉडचा डिफेन्स मिळाला. तर ह्या केसमध्ये डिफेंडंट जिंकलेला आहे, ठीक आहे. इट्स ऑल अबाउट ॲक्ट ऑफ गॉड. कन्सेप्ट समजल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.